1975चा भारत. बाहेरून पाहिलं तर देश शांत होता. रेल्वे वेळेवर धावत होत्या, सरकारी कार्यालय शिस्तीत चालत होती. वर्तमानपत्रामध्ये सरकारविरोधी मथळे दिसत नव्हते. रस्त्यावर मोठी आंदोलनं नव्हती. पण या शांततेच्या आड एक प्रचंड भीती लपलेली होती. लोक कुजबुजत बोलत होते. फोनवर सरकारविरोधात बोलायला लोक घाबरत होते. रात्री दारावर टकटक झाली तर अनेकांच्या अंगावरती काटा यायचा. कारण तो काळ होता आणीबाणीचा. आणि त्या काळात एक नाव इतकं प्रभावशाली बनलं होतं की मोठे मोठे अधिकारी, मंत्री आणि पोलीससुद्धा त्यांच्या एका शब्दानं हादरायचे. ते नाव होतं संजय गांधी. संजय गांधींकडे कोणतंही सरकारी पद नव्हतं. तरीही दिल्लीपासून राज्याच्या सचिवालयापर्यंत अशी हवा होती की संजय गांधींना नाराज करू नका. त्यांना काम झालं नाही असं सांगण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये होती. कारण सर्वांना माहीत होतं ते फक्त पंतप्रधानांचे पुत्र नव्हते, तर त्या काळात सत्तेच्या सर्वात जवळचे व्यक्ती होते. सगळं सुरू झालं. 1970च्या दशकात भारत आर्थिक अडचणीत होता. बेरोजगारी वाढत होती, महागाई वाढत होती, विद्यार्थी आंदोलनं करत होते. गुजरात आणि बिहारमध्ये सरकारविरोधी आंदोलनांनी जोर पकडला होता. जयप्रकाश नारायण नावाचे ज्येष्ठ नेते लोकांना उघडपणे आव्हान करत होते, संपूर्ण क्रांती घडवा. दुसरीकडे इंदिरा गांधींची लोकप्रियता कमी होत चालली होती. मग अचानक अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आला. न्यायालयानं इंदिरा गांधींची निवडणूक अवैध ठरवली. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं. 25 जून 1975च्या रात्री देश झोपला होता. पण दिल्लीतील सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये वेगानं हालचाली सुरू होत्या. त्या रात्री राष्ट्रपती भवनात कागद तयार झाले. मध्यरात्री देशात आणीबाणी लागू करण्यात आली. काही तासातच विरोधी पक्षाचे नेते अटक झाले. जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस यासारखे मोठे नेते तुरुंगात टाकले गेले. वृत्तपत्राच्या कार्यालयात वीज तोडण्यात आली, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सरकारविरोधी बातम्या छापल्या जाऊ नयेत. देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पण या सगळ्यात एक व्यक्ती वेगाने पुढे येत होती. ती म्हणजे संजय गांधी. संजय गांधींचा स्वभाव त्यांच्या भाऊ राजीव गांधींपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. राजीव गांधी शांत, संयमी आणि साधेपणाने जगणारे होते. पण संजय गांधी आक्रमक, महत्त्वाकांक्षी आणि आदेश देण्याची सवय असलेले होते. त्यांना कार आणि विमानांची प्रचंड आवड होती. त्यांनी भारतात मारुती नावाची कार बनवण्याचं स्वप्न पाहिलं. त्या काळात सामान्य माणसासाठी कार घेणं जवळजवळ अशक्य होतं. संजय गांधींनी स्वस्त भारतीय कारचं स्वप्न दाखवलं. पण हा प्रोजेक्ट सुरुवातीपासून वादात सापडला. कारण सरकारी नियम बाजूला ठेवून त्यांना जमीन दिली गेली, परवान्या मिळाल्या, बँकांनी मदत केली. लोक बोलू लागले, सरकारच्या प्रत्येक दाराची किल्ली संजय गांधीकडे आहे. आणीबाणी लागू झाल्यानंतर हा प्रभाव आणखी वाढला. मंत्रालयामध्ये, पोलीस मुख्यालयामध्ये आणि राज्य सरकारांमध्ये एक वेगळीच हवा निर्माण झाली होती. संजय गांधींना थेट भेटणारे काही निवडक लोक अचानक शक्तिशाली झाले. बन्सीलाल ओम मेहता, विद्याचरण शुक्ल यासारखी नावं त्या काळात सतत चर्चेत होती. अनेक अधिकारी नंतर म्हणाले की त्या काळात निर्णय घेताना ते कायद्यापेक्षा संजय गांधी काय म्हणतील याचा जास्त विचार करायचे. संजय गांधींनी त्यांचा 5 पॉइंट प्रोग्राम जाहीर केला. त्यात कुटुंब नियोजन, निरक्षरता हटवा, झाडे लावा, हुंडाबंदी आणि जातीयवाद हटवा असे मुद्दे होते. ऐकायला हे सगळं समाज सुधारणेसाठी योग्य वाटत होतं. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाचा सर्वात आक्रमक भाग होता कुटुंब नियोजन, म्हणजेच नसबंदी मोहीम. सरकारला वाटत होतं की भारताची वाढती लोकसंख्या ही देशाच्या विकासातील सर्वात मोठी अडचण आहे. पण आणीबाणीच्या काळात ही मोहीम लोकांवर अक्षरशः लादली गेली. जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष दिलं जायचं, इतक्या लोकांची नसबंदी झालीच पाहिजे. पोलीस गावोगावी जाऊ लागले. आरोग्य विभागाच्या गाड्या लोकांना पकडून शिबिरात आणत असल्याच्या बातम्या पसरल्या. गरीब लोक सर्वात जास्त बळी पडले. अनेकांना धमकी दिली गेली की नसबंदी नाही केली तर रेशन कार्ड बंद होईल, सरकारी नोकरी मिळणार नाही किंवा घर पाडलं जाईल.
उत्तर भारतातील अनेक गावांमध्ये अशी भीती पसरली की पुरुष घर सोडून शेतात लपून बसू लागले. सरकारी जीप दिसली की लोक पळून जायचे. काही ठिकाणी तर लग्नासाठी सुद्धा नसबंदी प्रमाणपत्र मागितल्याच्या गोष्टी पसरल्या. त्या काळात लोक कुजबुजत म्हणायचे, सरकार लोकांना मोजत नाहीये, पकडत आहे. दिल्लीतील तुर्कमान गेटची घटना तर त्या काळातील सर्वात भयानक घटनांपैकी एक ठरली. जुनी दिल्लीतील हा भाग गरीब आणि मुस्लिम कुटुंबांनी भरलेला होता. सरकारने दिल्ली सुशोभीकरण मोहीम सुरू केली. आदेश आला, झोपडपट्ट्या हटवा. बुलडोझर आले, लोकांनी विरोध केला. महिलांनी रडून विनंती केली, पण प्रशासन थांबलं नाही. परिस्थिती चिघळली आणि पोलिसांनी गोळीबार केला. अनेक लोक मारले गेले. हजारो लोक बेघर झाले. या घटनेनंतर दिल्लीत कुजबूज सुरू झाली. दिल्ली आता लोकांची राहिली नाही, सरकारची झाली आहे. आणीबाणीच्या काळात मीडिया जवळजवळ गप्प झाला होता. वर्तमानपत्रांना बातमी छापण्याआधी सरकारी अधिकाऱ्यांना दाखवावी लागत होती. सरकारविरोधी बातमी असेल तर ती थांबवली जायची. काही संपादकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावरती दबाव आला. त्या काळात एक प्रसिद्ध वाक्य जन्माला आलं, सरकारने पत्रकारांना फक्त वाकायला सांगितलं होतं, पण ते रांगायला लागले. सामान्य नागरिकांमध्ये इतकी भीती होती की लोक फोनवर सुद्धा हळू आवाजात बोलत, कारण फोन टॅप होत असल्याच्या चर्चा होत होत्या. रात्री पोलीस येऊन अटक करू शकतात अशी भीती लोकांच्या मनात होती. मिसा नावाच्या कायद्याखाली कुणालाही कारण न सांगता अटक करता येत होती. हजारो लोक तुरुंगात होते. संजय गांधींच्या भोवती एक वेगळाच दरबार तयार झाला होता. त्यांच्यापर्यंत पोहोचणारे लोक अचानक मोठे झाले. अधिकारी त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. कुणी विरोध केला तर बदली, चौकशी किंवा राजकीय संपवणूक होऊ शकत होती. त्यामुळे हे शक्य नाही असं सांगण्यापेक्षा अधिकारी कोणतंही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत. काही पत्रकारांनी नंतर लिहिलं की दिल्लीतील वातावरण एखाद्या राजेशाही दरबारासारखं झालं होतं. लोक संजय गांधीच्या चेहऱ्याचा मूड पाहून निर्णय घेत. ते रागावले तर मोठे मोठे अधिकारी हादरायचे. काहींना वाटत होतं की भविष्यात भारताचं नेतृत्व तेच करणार. पण भीती कायम टिकत नाही. लोकांच्या मनात राग साचत होता. विशेषतः नसबंदी मोहिमेमुळे गरीब आणि ग्रामीण भागात काँग्रेस विरोधी भावना वाढू लागली. लोक उघडपणे बोलत नसले तरी मतदानाची वेळ येण्याची वाट पाहत होते. 1977 मध्ये अचानक निवडणुका जाहीर झाल्या. इंदिरा गांधींना वाटलं की विरोधक कमकुवत झाले आहेत आणि जनता अजूनही त्यांच्यासोबत आहे. पण निकाल लागला तेव्हा दिल्ली हादरली. उत्तर भारतात काँग्रेसचा पूर्ण पराभव झाला. जनता पक्ष सत्तेत आला. स्वतः इंदिरा गांधी आणि संजय गांधी निवडणूक हरले. निवडणुकीनंतर शहा आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाने आणीबाणीतील अत्याचारांची चौकशी केली. अनेक अधिकारी आणि नागरिकांनी धक्कादायक साक्ष दिली. काहींनी सांगितलं की प्रशासनावरती घटनाबाह्य दबाव होता. काहींनी थेट संजय गांधींचं नाव घेतलं. आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आलं की आणीबाणीच्या काळात अधिकारांचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर झाला. मात्र कथा इथे संपली नाही. पराभवानंतरही संजय गांधी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रभावशाली होत होते. अनेक तरुण नेते त्यांच्या भोवती जमा होत होते. लोकांना वाटू लागलं की भविष्यात तेच पंतप्रधान होऊ शकतात. पण 23 जून 1980 रोजी सकाळी दिल्लीमध्ये एक विमान कोसळलं. ते विमान स्वतः संजय गांधी उडवत होते. अपघात इतका भीषण होता की त्यात त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण देश हादरला. त्यांच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणाचा मार्ग बदलला. राजीव गांधी राजकारणामध्ये आले आणि पुढे पंतप्रधान बनले. पण आणीबाणीचा काळ, नसबंदीची भीती, तुर्कमान गेट आणि संजय गांधीचा घटनाबाह्य प्रभाव या सगळ्या गोष्टी भारतीय इतिहासात कायमच्या कोरल्या गेल्या. आजही जेव्हा आणीबाणीचा विषय निघतो तेव्हा एक प्रश्न पुन्हा विचारला जातो. एका लोकशाही देशात कोणत्याही अधिकृत पदाशिवाय एक व्यक्ती इतकी शक्तिशाली कशी बनली? आणि कदाचित त्यांचं उत्तर त्या काळातील भीतीमध्ये दडलं आहे. कारण जेव्हा लोकशाही संस्थांवरती दबाव येतो
मीडिया गप्प होतो आणि विरोधक तुरुंगात जातात, तेव्हा सत्तेभोवती अशी भीती निर्माण होते की काम झालं नाही असं सांगण्याची हिंमत कुणातच राहत नाही.